नमस्कार मित्रांनो, द ITI गुरु चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या घडीला अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. तो म्हणजे सायबर सिक्युरिटी असिस्टंट ITI ट्रेड. आता तुम्ही म्हणाल की यात एवढं काय खास आहे? तर बघा, आजकाल सगळंच ऑनलाईन झालंय बरोबर, आणि जिथे इंटरनेट आलं तिथे सायबर हल्ले आलेच. म्हणूनच या डिजिटल दुनियेत स्वतःला आणि कंपन्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा ट्रेड तुमचा करिअरचा मार्ग कसा ठरू शकतो हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. सर्वात आधी आपण बघूया की सायबर सिक्युरिटीमध्ये एवढी बूम का आली आहे. त्यानंतर ह्या ITI ट्रेडची संपूर्ण माहिती, त्यात नक्की काय शिकवतात तो अभ्यासक्रम, त्याचे फायदे, नोकरीच्या संधी आणि उच्च शिक्षणाचे पर्याय, या सगळ्यावर आपण पटापट नजर टाकणार आहोत. तर आपला पहिला भाग आहे द सायबर सिक्युरिटी बूम. आता ह्या क्षेत्रात मागणी नक्की किती मोठी आहे ते जरा समजून घेऊया. तुम्हाला माहितीये का, भारतात सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात तब्बल 10 लाख, होय 10 लाख पदे रिक्त आहेत. म्हणजे विचार करा, कंपन्यांना माणसं हवी आहेत, पण त्यांना तशी कुशल माणसंच मिळत नाहीयेत. त्यामुळेच ह्या क्षेत्रात आता जो कोणी उतरेल त्याच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ही एवढी प्रचंड मागणी अचानक कुठून आली? तर बघा, सगळं जग आता वेगाने डिजिटल होतंय. पण खरी गोम इथे आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण जगभरात दर 39 सेकंदाला एक सायबर हल्ला होतो. म्हणजे आपण इथे बोलत असतानाही कुठेतरी हल्ला झाला असेल. या वाढत्या धोक्यांमुळे आणि डेटा सुरक्षेच्या कडक नियमांमुळेच कंपन्यांना आता सायबर तज्ज्ञांची नितांत गरज भासू लागली आहे. आपला दुसरा भाग आहे द ITI ट्रेड ओव्हरव्ह्यू. या समस्येवर मात करण्यासाठी आपला हा ट्रेड कसा उपयोगी पडतो ते पाहूया. सायबर सिक्युरिटी असिस्टंट ट्रेड म्हणजे नक्की काय हो? तर हा एक प्रॅक्टिकल स्किल बेस्ड कोर्स आहे. यात कम्प्युटर सिस्टीम, नेटवर्क आणि आपला महत्त्वाचा डेटा हॅकर्सपासून कसा वाचवायचा याचं पक्कं ट्रेनिंग दिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर हे तुम्हाला डिजिटल दुनियेचे सिक्युरिटी गार्ड बनवण्याचं काम करतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोणताही साधासुधा कोर्स नाहीये. हा भारत सरकारच्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग म्हणजेच DGTने अधिकृतपणे डिझाईन केलेला सिलेबस आहे. म्हणजे या सर्टिफिकेटला थेट सरकारी मान्यता आहे आणि इंडस्ट्रीमध्ये त्याची खूप मोठी व्हॅल्यू आहे. आता या कोर्सला प्रवेश मिळवणं खूप कठीण आहे का? अजिबात नाही. फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, फक्त 10वी पास. वय किमान 18 वर्षे असावं. हा 1 वर्षाचा कोर्स आहे, ज्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंग सोबतच ऑन द जॉब ट्रेनिंग सुद्धा मिळतं, जे तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव देतं. पुढे जाऊया भाग 3 कडे, कोर्स सिलेबस अँड स्किल्स. या 1 वर्षात तुम्ही नक्की काय काय शिकणार आहात ते बघूया. बघा, कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर तिचा पाया भक्कम लागतो, बरोबर ना? म्हणूनच इथे पहिल्याच दिवशी तुम्हाला हॅकिंग शिकवत नाहीत. आधी तुम्हाला कम्प्युटरचं हार्डवेअर, विंडोज आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम्स आणि नेटवर्किंगचे बेसिक्स शिकवले जातात. हा पाया पक्का झाला की पुढचा रस्ता एकदम सोपा होतो. त्यानंतर खरी मज्जा येते. इथे तुम्हाला एकाच नाण्याचे दोन्ही बाजू शिकवल्या जातात. बचाव कसा करायचा आणि हल्ला कसा ओळखायचा. डिफेन्सिव्ह स्किल्समध्ये तुम्हाला फायरवॉल, अँटीव्हायरस आणि डेटा प्रोटेक्शन कसा करायचा ते शिकवतात. आणि ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक कौशल्यांमध्ये एथिकल हॅकिंगचे धडे दिले जातात. सिस्टममधल्या त्रुटी कशा शोधायच्या हे शिकवलं जातं. म्हणजे जणू काही चोराला पकडण्यासाठी पोलिसांना चोरासारखाच विचार करायला शिकवतात. आता वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, ट्रेड बेनिफिट्स अँड सेक्टर्स. हा कोर्स करून नक्की काय फायदा होईल आणि कुठे कुठे काम मिळेल? खरं सांगायचं तर याचे फायदे प्रचंड आहेत. एक तर तुम्ही अशा क्षेत्रात एंट्री मारताय जिथे नोकऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडतोय. सुरुवातीपासूनच चांगला पगार मिळण्याची इथे खात्री असते. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला रोज फक्त ऑफिसमध्येच जाऊन काम करावं लागेल असं नाही. तुम्ही घरात बसून फ्रीलान्सिंग किंवा रिमोट वर्कसुद्धा सहज करू शकता. आता फ्रीलान्सिंगचा विषय निघालाच आहे तर हे एक उत्तम उदाहरण बघा. पीपल पर आवर सारख्या प्लॅटफॉर्मवर क्लाउड सपोर्ट आणि सिस्टम टेस्टिंगसाठी ताशी $30 पासून ते $200 पर्यंतचे प्रोजेक्ट्स सध्या उपलब्ध आहेत. आता याला आपल्या रुपयात कन्वर्ट करून बघा. म्हणजे जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही घर बसल्या जगभरातील कामं मिळवू शकता. भाग 5, करिअर पाथवेज अँड रोल्स. आता प्रत्यक्ष नोकरी लागल्यावर तुम्हाला कोणकोणत्या पदांवर काम करायला मिळेल ते पाहूया. हे क्षेत्र फक्त IT कंपन्यांपुरतं मर्यादित नाही आहे.
तुम्ही IT कंपन्यांमध्ये ज्युनियर सिक्युरिटी ॲनालिस्ट म्हणून काम करू शकताच, पण त्याशिवाय बँकांमध्ये IT सिक्युरिटी असिस्टंट किंवा सरकारी ऑफिसेस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये IT सपोर्ट टेक्निशियन म्हणूनही तुम्हाला उत्तम नोकरी मिळू शकते. आजकाल सगळ्यांनाच सिक्युरिटी हवी आहे. पण मग प्रत्यक्ष कामावर गेल्यावर तुमची रोजची जबाबदारी काय असते? तर तुमचं काम एका डिजिटल डिटेक्टिव्हसारखं असतं. नेटवर्कवर सतत लक्ष ठेवणं, एखादा मालवेअर किंवा फिशिंग अटॅक आलाच तर त्याला ओळखून लगेच ब्लॉक करणं आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवणं. थोडक्यात कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्याची पूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा भाग, हायर एज्युकेशन अँड सर्टिफिकेशन्स. ITI झाल्यावर आपली वाढ तिथेच थांबते का? अजिबात नाही. पुढे काय करता येईल ते पाहूया. लक्षात घ्या, हा 1 वर्षाचा ITI कोर्स म्हणजे तुमचा शेवटचा टप्पा नाहीये, तर ती तुमच्या प्रगतीची फक्त एक सुरुवात आहे. हा कोर्स करून तुम्ही एंट्री लेवल जॉब मिळवा, थोडा कामाचा अनुभव घ्या, त्यानंतर पुढे प्रगत प्रमाणपत्र मिळवून तुम्ही अगदी BCA किंवा BSc IT सारख्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन तुमचं करिअर आणखी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवू शकता. या सायबर दुनियेत सर्टिफिकेशन्सना म्हणजे प्रमाणपत्रांना खूप किंमत असते बरं का. सुरुवातीच्या स्तरावर तुम्ही CompTIA सिक्युरिटी प्लस करू शकता, जे तुम्हाला सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेटर बनायला मदत करेल. आणि पुढे जाऊन तुम्ही CEH म्हणजे सर्टिफाईड एथिकल हॅकर सारखे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कोर्स करू शकता. याने तुमच्या रेझ्युमेचं वजन नक्कीच खूप वाढतं. आणि जर तुम्हाला एकदम टॉपच्या पोझिशनवर जायचं असेल, म्हणजे जास्त पगाराची नोकरी हवी असेल, तर पुढे जाऊन काही हाय पेईंग स्किल्स नक्की शिका, जसे की वेब सिक्युरिटी, क्लाउड सिक्युरिटी आणि पायथन सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस. यामुळे भविष्यात तुमच्यासाठी सिक्युरिटी आर्किटेक्टसारख्या मोठ्या पदांची दारं खुली होतात. आता आपण या माहितीच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आजच्या या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटी हा आता नुसतं करिअरचा एक पर्याय राहिलेला नाहीये, ती आता जगण्याची एक नितांत गरज बनली आहे. कोणत्याही संस्थेला टिकून राहायचं असेल तर या कुशल तंत्रज्ञानांची त्यांना गरज लागणारच आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. काय तुम्ही तयार आहात या वाढत्या डिजिटल दुनियेला सुरक्षित करण्यासाठी आणि स्वतःचं एक मजबूत करिअर घडवण्यासाठी? नक्की विचार करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर द ITI गुरु चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचं हे सेशन आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.